कणकवली तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, कोकण म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतात ते निळेशार समुद्रकिनारे। पण आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका अशा तालुक्याची सफर करणार आहोत ज्याला स्वतःचा समुद्रकिनारा नाही, तरीही तिथे निसर्गाची अशी काही उधळण झाली आहे की तुम्ही अगदी थक्क होऊन जाल। हा तालुका आहे कणकवली। गडकिल्ले, धबधबे, दाट जंगल आणि आध्यात्मिक स्थळे यासाठी नटलेले कणकवली हे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात एखाद्या हिल स्टेशन सारखे भासते। अशातच आज आपण कणकवली तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, ओसरगाव तलाव। मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीच्या अलीकडे ओसरगाव टोल नाक्याजवळ हा एक विस्तीर्ण आणि नयनरम्य मानव निर्मित तलाव आहे। हा परिसर अतिशय शांत असून तलावाच्या संत पाण्यात आजूबाजूच्या हिरव्यागार झाडीचे पडणारे प्रतिबिंब मनाला कमालीची शांतता देते। प्रवासाच्या धावपळीतून थोडा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी आणि उत्तम फोटोग्राफीसाठी हे एक परफेक्ट पिकनिक स्पॉट आहे। नंबर 9, श्री चौंडेश्वरी मंदिर। कणकवली परिसरातील भाविकांचे आणि स्थानिकांचे हे एक अत्यंत महत्त्वाचे जागृत श्रद्धास्थान आहे। कोकणातील पारंपरिक कौलारू वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते। नवरात्र उत्सव आणि वार्षिक जत्रेच्या काळात या संपूर्ण परिसराला एका मोठ्या महोत्सवाचे स्वरूप येते। नंबर 8, हरकुल धरण। कणकवली तालुक्यातील हरकुल गावात निसर्गाच्या कुशीत वसलेले हे एक सुंदर धरण आहे। पावसाळ्यात धरणात पाण्याचा साठा वाढल्यानंतर आजूबाजूला पसरलेली हिरवळ आणि धरणाचे अथांग पाणी पर्यटकांना भुरळ घालते। गर्दीपासून दूर, एकांतात आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। नंबर 7, श्री भालचंद्र महाराज आश्रम। कणकवली शहराच्या अगदी मध्यभागी असलेला हा आश्रम म्हणजे लाखो भाविकांचे आणि पर्यटकांचे श्रद्धास्थान। श्री संत भालचंद्र महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या प्रशस्त वस्तूत प्रवेश करताच कमालीची मनशांती मिळते। इथे चालणारे अन्नछत्र आणि भक्तिमय वातावरण यामुळे कणकवलीत येणारा प्रत्येक जण इथे आवर्जून महाराजांचे दर्शन घेतो। नंबर 6, श्री पटकी देवी मंदिर। श्री पटकी देवी ही कणकवली शहरातील ग्रामदेवता आणि रक्षणकर्ती मानली जाते। शहरालगतच असलेल्या या मंदिरात स्थानिकांची अलोट श्रद्धा आहे। मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य असून देवीचे दर्शन घेतल्यानंतर मिळणारे समाधान अवर्णनीय असते। सणासुदीच्या काळात या मंदिराची सजावट आणि तिथला उत्साह हा पाहण्यासारखा असतो। नंबर 5, शिवगड किल्ला। कणकवली तालुक्यातील फोंडाघाट परिसरात सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगांमध्ये हा शिवकालीन किल्ला वसलेला आहे। घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला हा गड ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्वणी आहे। गडावर चढाई केल्यानंतर तिथून दिसणारा कोकणचा आणि फोंडाघाटाचा विहंगम नजारा खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फेडतो। नंबर 4, श्री स्वयंभू मंदिर। कणकवली तालुक्याला प्राचीन मंदिराचा मोठा वारसा लाभला आहे। येथील स्वयंभू मंदिरे जशी की रावळनाथ किंवा शिव मंदिरे निसर्गाच्या अगदी जवळ आणि गर्द झाडीत वसलेली आहेत। इथली लाकडी कलाकुसर, पावित्र्य आणि आजूबाजूचा शांत निसर्ग पर्यटकांना आणि भाविकांना एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात घेऊन जातो। नंबर 3, गणेश विसर्जन घाट। कणकवली शहरातून वाहणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावर हा अतिशय सुंदररित्या बांधण्यात आलेला घाट आहे। एरवी संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी आणि नदीचा शांत प्रवाह पाहण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे। मात्र गणेश उत्सवाच्या काळात जेव्हा इथे विसर्जन सोहळा पार पडतो तेव्हा इथली रोषणाई, ढोल ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरण अनुभवण्यासारखे असते। नंबर 2, श्री काशी कलेश्वर। हे महादेवाला समर्पित असलेले एक अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे। निसर्गाच्या कुशीत असलेल्या या शिवमंदिरात महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते। अध्यात्म आणि निसर्ग यांचा अतिशय सुरेख संगम इथे आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामुळे हे ठिकाण पर्यटकांना एक वेगळीच मनशांती प्रदान करते। नंबर 1, सावडाव धबधबा। कणकवलीतील पर्यटकांचे पसंतीचे नंबर 1 ठिकाण म्हणजे सावडाव धबधबा। हा धबधबा खूप उंचावरून न कोसळता एका विस्तीर्ण आणि रुंद खडकावरून पडतो, ज्यामुळे तो अतिशय सुरक्षित मानला जातो। पावसाळ्यात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण इथे मनसोक्त भिजण्याचा आनंद घेऊ शकतात। पावसाळी पर्यटनासाठी सावडाव धबधबा हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे। तर मित्रांनो, ही होती आपल्या कणकवली तालुक्यातील 10 सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळे। मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला तुमची कोकणची पुढची ट्रिप प्लॅन करताना नक्कीच उपयोगी पडेल। या 10 पैकी तुमचं सर्वात आवडतं ठिकाण कोणतं आहे किंवा तुम्ही यापैकी कुठे कुठे भेट दिली आहे ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कोकणप्रेमी मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा आणि हो, अशाच नवनवीन आणि भन्नाट टॉप 10 माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.